अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा गावचे जवान संदीप गायकर यांना काश्मीरमध्ये वीरमरण। ब्राह्मणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयाच्या मैदानात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। राज्यभरात यंदा केंद्रीभूत 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड। ग्रामीण भागात प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन घेण्यास विरोध। 11वी प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन घ्यावी, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची मागणी। मुंबईत ते तुर्की विमानसेवा कोणत्याही परिस्थितीत चालवू नये, इंडिगो सारख्या भारतीय कंपन्यांनी तरी अशा देशांपासून लांब राहावं, राहुल कनाल यांचं विमान कंपन्यांना पत्र। अमरावतीच्या परतवाडामध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडूंसह 3 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता। बेशिस्त वाहतुकीवरून बच्चू कडू आणि वाहतूक कर्मचाऱ्याचा 2016 मध्ये वाद झाला होता। मुंबई, ठाणे, पालघरमध्ये वादळाचा धोका टळला। हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी। राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम। सततच्या पावसामुळे भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यातील कांद्याला फटका। शेतातच कांदा खराब झाला। सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची रात्रभर संततधार। अनेक भागात मुसळधार पाऊस। पेरणीपूर्वची शेतीची कामं रखडली। बीडच्या दासखेड गावात 200 एकरवरील शिमला मिरचीचं नुकसान। मान्सूनपूर्व पाऊस आणि वातावरण बदलामुळे मिरची पिकावर रोग। शिमला मिरचीवर बोकड्या रोग पडल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। परंडा तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीवर शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता। रुपेश काळे यांची पिंपळवाडी सरपंचपदी बिनविरोध निवड। सैनिकांच्या सन्मानार्थ गोंदिया आमगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन। आमदार संजय पुराम यांचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतशिवारासह घरांचं नुकसान। पावसानं 159 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर 453 शेतकरी अडचणीत। पुण्यात तरुणाकडून एका मुलीला मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। हा व्हिडिओ पुण्यातील वारजे भागातला असल्याचं बोललं जात आहे। जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात। ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक। 2 जणांचा मृत्यू तर 6 जण किरकोळ जखमी। जळगावच्या रावेर तालुक्यातील रेबोंटा इथल्या 80 वर्षीय वृद्धेची आर्थिक फसवणूक। वृद्ध महिलेनं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सांगितली आपबीती। घर विकून आलेले 1 लाख रुपये त्यांचे नातेवाईक आनंदा कोळी यांनी लाटल्याचा आरोप। साताऱ्यातील वाई शहरात नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग। मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण हटवली। बीडच्या परळीत जातीवाचक शिवीगाळ करत तरुणाला मारहाण। 5 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल। नंदुरबारहून शिरपूरकडे जाणाऱ्या एसटीत कंडक्टरची वृद्ध दाम्पत्यावर अरेरावी। कंडक्टरने वृद्ध आजी आजोबांना खाली उतरवलं। अपमानास्पद वागणूक देतानाचा व्हिडिओ व्हायरल। कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी। नांदेडमध्ये डीजेचं साऊंड घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात। डीजे साऊंडसोबत जनरेटरला बांधलेली दोरी तुटल्यानं भीषण अपघात। जनरेटर दुचाकीला धडकल्यानं एकाचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। सोलापुरात वाहतूक शाखेकडून बुलेटसह 46 वाहनांवर कारवाई। अचानक कारवाई करत 22,000 रुपयांचा दंड वसूल। नाशिकच्या सातपूर परिसरात वाहनांची तोडफोड। वाहनांच्या काचा फोडून अज्ञाताकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न। नाशिकच्या सातपूर श्रमिक नगर भागातली घटना। साताऱ्याच्या कराडमधील तासवडे एमआयडीसीत 6 कोटींचं कोकेन जप्त। पोलिसांनी एमआयडीसीतील सूर्यप्रभा फार्म केन कंपनीत मारली धाड। पोलिसांना धाडीत 1340 ग्रॅम कोकेन सापडलं। चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गाडीमध्ये आमदार देवराव भोंगळेंची अवैध दारू अड्ड्यावर धाड। 2 पेट्या दारू जप्त। अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश। भगतसिंग नगरमध्ये पोलिसांची छापेमारी। अंबरनाथ पोलिसांना अंमली पदार्थ विक्रीची माहिती कशी नव्हती? स्वतंत्र पथकाने कारवाई केली असती तर जास्त मुद्देमाल सापडला असता। पोलिसांच्या छापेमारीनंतर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांचा दावा। वाशिमच्या मालेगावात मुसळधार पाऊस। शिरपूर बेलखेड मार्गावरील बेलखेडा गावाजवळील पुलावर पाणी आल्यानं काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती।